श्री स्वामी समर्थ. तूळ राशी 20 ते 26 जुलै साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. हा आठवडा तुमच्या आयुष्यात कोणते नवे बदल घेऊन येणार आहे? अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील का? आर्थिक अडचणी कमी होऊन उत्पन्नाचे नवीन मार्ग खुलतील का? करिअरमध्ये मोठी संधी मिळेल का? प्रेमसंबंध अधिक दृढ होतील का? की या आठवड्यात घेतलेला एखादा महत्त्वाचा निर्णय तुमच्या भविष्यातील यशाचा पाया ठरणार आहे? चला पाहूया तूळ राशीला हा आठवडा कसा जाणार आहे. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. हा आठवडा तूळ राशीच्या व्यक्तींसाठी संतुलन, प्रगती, नवीन संधी आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरू शकतो. शुक्र ग्रहाच्या अनुकूल प्रभावामुळे तुमच्या व्यक्तिमत्वात आकर्षण वाढेल, संवाद कौशल्य अधिक प्रभावी होईल आणि अनेक महत्त्वाच्या व्यक्तींशी लाभदायक संपर्क प्रस्थापित होतील. मात्र कोणताही निर्णय भावनेच्या भरात न घेता शांतपणे विचार करून घेतल्यास त्याचा दीर्घकालीन फायदा मिळेल. या आठवड्यात तुमच्या आयुष्यात अनेक सकारात्मक घडामोडी घडण्याची शक्यता आहे. नोकरी, व्यवसाय, आर्थिक व्यवहार, कौटुंबिक जीवन आणि सामाजिक क्षेत्रात तुमची प्रतिमा अधिक मजबूत होईल. तुमच्या बोलण्यातील गोडवा आणि समजूतदारपणामुळे अनेक कठीण प्रश्न सहज मार्गी लागतील. काही नवीन लोकांशी ओळखी होतील आणि त्या भविष्यात उपयोगी पडतील. अनेक दिवसांपासून अडकलेली कामे गती घेतील. या आठवड्यात वेळेचे योग्य नियोजन, संयम आणि सकारात्मक विचार यामुळे तुम्ही अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळवू शकता. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा आणि इतरांच्या मतांचा आदर करत योग्य निर्णय घ्या. करिअर आणि व्यवसाय. नोकरी करणाऱ्या तूळ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. कार्यालयात तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या मेहनतीवर समाधानी राहतील आणि एखाद्या महत्त्वाच्या प्रकल्पाची जबाबदारी तुमच्याकडे सोपवू शकतात. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले काम पूर्ण झाल्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. पदोन्नती, पगारवाढ किंवा नवीन जबाबदारी मिळण्याचे संकेत आहेत. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना चांगल्या संधी मिळू शकतात. मुलाखतीत यश मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवडा विस्ताराचा आणि लाभाचा ठरेल. नवीन ग्राहक, नवीन करार आणि नवीन व्यावसायिक संधी मिळू शकतात. भागीदारीच्या व्यवसायात पारदर्शकता ठेवल्यास मोठा फायदा होईल. ऑनलाईन व्यवसाय, सेवा क्षेत्र, कला, फॅशन किंवा सौंदर्य क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना विशेष लाभ मिळू शकतो. कोणताही मोठा करार करण्यापूर्वी सर्व अटी नीट तपासा. स्पर्धकांवर लक्ष ठेवा, पण त्यांच्या यशामुळे अस्वस्थ होऊ नका. तुमची गुणवत्ता, संयम आणि सातत्य तुम्हाला यशाच्या शिखरावर नेईल. आठवड्याच्या शेवटी एखादी महत्त्वाची व्यावसायिक बातमी मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा समाधानकारक राहील. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. जुनी गुंतवणूक चांगला परतावा देईल. व्यवसायातून अपेक्षेपेक्षा अधिक नफा मिळू शकतो. बोनस, कमिशन किंवा अतिरिक्त उत्पन्नाचे स्रोत निर्माण होऊ शकतात. त्यामुळे आर्थिक ताण हळूहळू कमी होईल आणि भविष्यासाठी बचत करण्याची संधी मिळेल. मालमत्ता, वाहन किंवा घराशी संबंधित खर्च होऊ शकतो, पण तो आवश्यक आणि फायदेशीर ठरेल. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. आकर्षक ऑफर किंवा इतरांच्या सांगण्यावरून घाईघाईने गुंतवणूक करू नका. आर्थिक व्यवहार करताना कागदपत्रे नीट तपासा. घरातील एखाद्या सदस्यासाठी आर्थिक मदत करावी लागू शकते. आठवड्याच्या शेवटी आर्थिक समाधान आणि सुरक्षिततेची भावना निर्माण होईल. योग्य नियोजनामुळे पुढील काही महिन्यांत आर्थिक स्थिती अधिक मजबूत होण्याचे संकेत आहेत. कौटुंबिक जीवन. कुटुंबात आनंद, प्रेम आणि जिव्हाळ्याचे वातावरण राहील. अनेक दिवसांपासून सुरू असलेले मतभेद किंवा गैरसमज दूर होतील. वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शन तुमच्यासाठी अमूल्य ठरेल. त्यांच्या अनुभवामुळे एखादा महत्त्वाचा निर्णय योग्य प्रकारे घेता येईल. भावंडांशी संबंध अधिक दृढ होतील आणि एकमेकांच्या सहकार्यामुळे अनेक कामे सहज पूर्ण होतील. मुलांच्या प्रगतीमुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. घरात शुभकार्याची चर्चा सुरू होऊ शकते किंवा धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन होण्याची शक्यता आहे. नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या भेटीगाठी वाढतील. घरातील जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडल्यामुळे सर्वांचे कौतुक मिळेल. कोणत्याही विषयावर हट्टीपणा न करता संवादाने मार्ग काढा. आठवड्याच्या शेवटी संपूर्ण कुटुंबासोबत घालवलेला वेळ तुम्हाला मानसिक समाधान आणि आनंद देईल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधात हा आठवडा अत्यंत अनुकूल राहील. जोडीदारासोबतचा संवाद अधिक खुला आणि मनमोकळा होईल. अनेक दिवसांपासून मनात असलेल्या भावना व्यक्त करण्यासाठी योग्य वेळ मिळेल. परस्पर विश्वास, आदर आणि आपुलकी वाढेल. अविवाहित व्यक्तींना चांगले स्थळ मिळण्याची किंवा नवीन प्रेमसंबंधाची सुरुवात होण्याची शक्यता आहे. विवाहित व्यक्तींनी जोडीदारासाठी वेळ काढणे आवश्यक आहे. एकत्र फिरायला जाणे, छोटासा प्रवास किंवा एखादा विशेष क्षण साजरा केल्याने नात्यातील गोडवा आणखी वाढेल. तिसऱ्या व्यक्तीच्या बोलण्यामुळे गैरसमज निर्माण होऊ देऊ नका. रागाऐवजी प्रेमाने आणि समजुतीने प्रत्येक गोष्ट हाताळा. जोडीदाराच्या भावना समजून घेतल्यास नाते अधिक मजबूत होईल.
आठवड्याच्या शेवटी जोडीदाराकडून एखादा आनंददायी सरप्राईज मिळण्याची शक्यता आहे. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा उत्कृष्ट प्रगतीचा ठरू शकतो. अभ्यासात लक्ष केंद्रित होईल आणि कठीण विषयही सहज समजतील. स्पर्धा परीक्षा, प्रवेश परीक्षा किंवा मुलाखतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगले यश मिळण्याचे संकेत आहेत. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे प्रोत्साहन तुमचा आत्मविश्वास वाढवेल. नवीन कौशल्य शिकण्याची संधी मिळेल. ऑनलाईन शिक्षण, संगणक, भाषा किंवा व्यावसायिक अभ्यासक्रमात चांगली प्रगती होईल. वेळेचे योग्य नियोजन केल्यास अभ्यास आणि इतर उपक्रम यामध्ये संतुलन राखता येईल. मोबाईल आणि सोशल मीडियावर अनावश्यक वेळ घालवणे टाळा. नियमित सराव, पुनरावृत्ती आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. हा आठवडा भविष्यातील उज्ज्वल कारकिर्दीसाठी मजबूत पाया घालणारा ठरेल. आरोग्य. आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा सामान्यतः चांगला राहील, पण कामाच्या धावपळीमुळे थकवा आणि मानसिक तणाव जाणवू शकतो. वेळेवर जेवण, पुरेशी झोप आणि नियमित व्यायाम याकडे विशेष लक्ष द्या. पचनाशी संबंधित किरकोळ त्रास किंवा सर्दी खोकल्याची शक्यता असल्याने बाहेरील अन्न टाळणे योग्य ठरेल. योग, प्राणायाम आणि ध्यानधारणा केल्याने मानसिक शांतता मिळेल. भरपूर पाणी प्या आणि ताज्या फळभाज्यांचा आहारात समावेश करा. पावसाळ्यातील संसर्गजन्य आजारांपासून सावध राहा. वाहन चालवताना वाहतुकीचे नियम पाळा. नियमित आरोग्य तपासणी आणि सकारात्मक जीवनशैली यामुळे शरीरात ऊर्जा टिकून राहील. मानसिक तणाव कमी करण्यासाठी आवडत्या छंदासाठी थोडा वेळ राखून ठेवा. प्रवास. या आठवड्यात व्यावसायिक, कौटुंबिक आणि धार्मिक प्रवासाचे योग आहेत. कामानिमित्त केलेला प्रवास फायदेशीर ठरेल आणि नवीन व्यावसायिक संधी मिळू शकतात. कुटुंबासोबत छोट्या सहलीचे नियोजन होण्याची शक्यता आहे. धार्मिक स्थळाला भेट दिल्याने मानसिक समाधान आणि सकारात्मक ऊर्जा मिळेल. प्रवासापूर्वी वाहनाची तपासणी करा आणि सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवा. हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन नियोजन करा. मौल्यवान वस्तूंची विशेष काळजी घ्या. घाईगडबड न करता शांतपणे प्रवास केल्यास अडचणी टाळता येतील. या आठवड्यातील प्रवासातून नवीन अनुभव, नवीन ओळखी आणि भविष्यासाठी उपयोगी ठरणाऱ्या संधी मिळतील. अध्यात्म आणि उपाय. या आठवड्यात अध्यात्माकडे तुमची विशेष ओढ वाढेल. शुक्रवारी महालक्ष्मीची पूजा करा आणि ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण नियमित करा. भगवान शिव आणि श्री विष्णूची उपासना केल्याने मानसिक शांतता आणि सकारात्मक ऊर्जा मिळेल. गरजू व्यक्तींना अन्नदान, वस्त्रदान किंवा आर्थिक मदत करा. पक्ष्यांना धान्य आणि गायींना हिरवा चारा द्या. आईवडिलांचा आणि गुरुजनांचा आशीर्वाद घ्या. कोणाच्याही भावना दुखावतील असे बोलणे टाळा. प्रत्येक कामाची सुरुवात ईश्वराचे स्मरण करून करा. नम्रता, संयम आणि सत्कर्म यामुळे तुमच्या आयुष्यातील अनेक अडथळे दूर होतील आणि प्रगतीचे मार्ग अधिक खुले होतील. एकूण हा आठवडा तुळ राशीसाठी प्रगती, आर्थिक स्थैर्य, कौटुंबिक आनंद, प्रेमातील गोडवा आणि नवीन संधी घेऊन येणारा ठरू शकतो. करिअरमध्ये नवीन जबाबदाऱ्या आणि यश मिळेल. व्यवसायात लाभ वाढेल, आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि नातेसंबंध अधिक दृढ होतील. विद्यार्थ्यांना मेहनतीचे उत्तम फळ मिळेल, आरोग्य चांगले राहील आणि प्रवास लाभदायक ठरेल. संयम, योग्य नियोजन, सकारात्मक विचार आणि श्री स्वामी समर्थांवरील अखंड श्रद्धा यांच्या बळावर तुम्ही या आठवड्यात अनेक महत्त्वाची उद्दिष्टे यशस्वीरित्या पूर्ण करू शकाल. प्रत्येक संधीचे सोने करण्याचा प्रयत्न करा आणि आत्मविश्वासाने पुढे वाटचाल करा. धन्यवाद.